Good morning, dear students. In we find out the electric intensity outside a spherical shell or hollow sphere. So, in today's lecture, we have to study the second application of a Gauss law. Okay. So, the question is electric intensity. We have to obtain the expression for what? Electric intensity किंवा electric field due to infinitely long straight charged wire, ओके, और चार्ज्ड कंडक्टिंग सिलेंडर. सो आधीचा जो पहिला ॲप्लिकेशन आपण स्टडी केलेला त्यामध्ये जो ऑब्जेक्ट होता तो स्पियर होता किंवा शेल होतं, स्पेरिकल शेल. आता आपण हेच गॉस लॉ सिलेंडरला अप्लाय करतोय. सो सिलेंडर और ए स्ट्रेट वायर विच इज इन्फिनाइटली लॉन्ग. ओके, सो स्टार्ट करूया. फर्स्ट डायग्राम वी हॅव टू ड्रॉ. फाईन. सो फर्स्ट देर इज ए सिलेंडर. सो सिलेंडर कसं ड्रॉ करतो आपण, त्यासाठी आपल्याला इथे दिस इज द अप्पर पोर्शन ऑफ ए सिलेंडर, दिस इज द कर्व्ड पाथ, ओके, अँड दिस इज द लोअर पोर्शन. नाव द चार्जेस आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. So draw a charges which are the uniformly distributed. The task is what? Now we take the any point P outside the cylinder. So suppose that मी इथे point P घेतलेलं आहे outside the cylinder, and the task is that at this point we have to find out the electric intensity. ह्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्यासाठी आपण काय करणार आहोत, आधी या सिलेंडरचा ॲक्सिस ड्रॉ करून घेऊयात. दिस इज द ॲक्सिस ऑफ द सिलेंडर अँड दिस इज द radius of that cylinder which is capital R. Okay, now the point P here, the point P is at a small distance R from the center. Okay, now we have to draw a Gaussian surface. सगळ्यात इम्पॉर्टंट तिथे गॉसियन सरफेस ड्रॉ करावं लागेल. आणि गॉसियन सरफेस ड्रॉ करण्यासाठी पण काय करणार आहोत लक्षात घ्या. एक्झॅक्टली हा जो पॉईंट P इकडे आहे तो या इकडच्या साईडला सुद्धा सेम डिस्टन्सवर जर असेल तर तिथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सेमच असणार आहे. पॉईंट पीचं डिस्टन्स जेवढं इकडे आहे तेवढंच जर इकडे असेल सेम, तर एक्झॅक्टली ॲट दॅट पॉईंट वी गेट द सेम इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सो गॉसियन सरफेस, फॉर गॉसियन सरफेस वी हॅव टू ड्रॉ. ही जी लेंथ आहे सिलेंडरची ती आधी पण फर्स्ट ड्रॉ करून घेऊयात. डॉटेड लाईननी गॉसियन सरफेस ड्रॉ करायचं आहे. upper portion we have to draw. This is the upper portion and this is the lower portion. Okay, so सगळ्यात इम्पॉर्टंट इथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि ds इलेमेंट. ओके, हे तुम्हाला तिथे रिप्रेझेंट करावे लागतील. सो ऑलरेडी वी नो दॅट फॉर d5 we select a small surface area ds. So this is the small surface area ds, and the electric flux passing through the ds is d phi. Okay, now the electric intensity direction, electric field direction is outward. So this vector represent the electric intensity, and along the same line the second vector is represent the ds. So तुमच्या डायग्राममध्ये हे दोन ॲरोज असायला हवेत. एक जो ॲरो आहे तो इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन इंडिकेट करतो आणि दुसरा जो ॲरो आहे तो ds इलेमेंटची डायरेक्शन इंडिकेट करणार आहे. आणि बोथ आर द सेम लाईन अलॉंग द सेम डायरेक्शन. सो थीटा इज इक्वल टू हाऊ मच हियर 0 डिग्री. देअरफॉर cos 0 is 1. ओके, सो दिस इज द डायग्राम फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड ए लॉन्ग स्ट्रेट, infinitely long straight charged wire or charged conducting cylinder. Okay, so first we start with Gauss theorem because this is the Gauss application. आधी सुद्धा आपण केलेलं. सो फर्स्ट आपण स्टार्ट करतो बाय यूजिंग Gauss theorem or Gauss law. Okay, what is the Gauss theorem or Gauss law? Phi is equal to q divided by epsilon 0 gives the equation number 1. Second, here the angle between, again here the angle between, okay, direction of
E and ds, okay, E and ds is 0. Therefore cos 0 is equal to 1, and we get the formula phi is equal to E dot ds, because the cos theta value is 1. So see here, there is no integration sign in d phi. Okay, so d phi चा फॉर्म्युला इथे लिहूयात परत एकदा. फ्लक्स d phi थ्रू एरिया, स्मॉल एरिया असं लिहिलं तरी चालेल किंवा फक्त एरिया लिहिलं तरी चालेल. ds एरियामधून जे फ्लक्स पास होत आहेत दिस इज d phi, आणि इट्स फॉर्म्युला इज d phi इज इक्वल टू E dot ds. Okay, next we have to find out the total flux. phi find out करायचे आहे ना, त्यामुळे आपण टोटल फ्लक्स फाइंड आउट करूयात. द टोटल फ्लक्स phi थ्रू गॉसियन सरफेस और होल सरफेस. ओके, होल सरफेस किंवा गॉसियन सरफेस लिहिलं तरी चालणार आहे. फायचा फॉर्म्युला फाइंड आउट करतोय. फर्स्ट आपण डी फाय फाइंड आउट केलेलं, आता डी फायला इंटिग्रेशन करून तिथे आपण फाय फाइंड आउट करतोय. ओके, सो या डी फायला इंटिग्रेट करूयात, देन वी गेट द फाय. सो फाय इज व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ डी फाय. ओके, म्हणजेच या इक्वेशनला इंटिग्रेट करावं लागेल. इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एस. नाव हे आपण सॉल्व करतोय. इंटिग्रेशन सॉल्व करताना कॉन्स्टंट टर्म आउटसाईडला घ्यायचं, इज कॉन्स्टंट द इंटिग्रेशन ऑफ डी एस. नाव the integration of a ds is the total surface area of the cylinder. आधीच्या फॉर्म्युलामध्ये टोटल सरफेस ऑफ स्पियर होतं, आता इथे ds इज नथिंग बट, सो आपण नेक्स्ट लाईनला लिहूयात. इंटिग्रेशन ऑफ ए ds इज टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर and which is nothing but equal to 2 pi r l. ओके, 2 pi r h असा फॉर्म्युला असतो, पण इथे एचच्या ऐवजी पण एल घेतलेलं आहे, कारण डायग्रॅममध्ये दिस इज द लेंथ ऑफ दॅट सिलेंडर. ओके, सो प्लीज पुट अप दिस फॉर्म्युला हियर. ओके, देन वी गेट द फाय इज इक्वल टू ई ॲज इट इज. फक्त इंटिग्रेशन ऑफ ए डी एसची व्हॅल्यू किती आहे, 2 पाय आर एल, ती आपण इथे पुटअप करणार आहोत. गिव्स द इक्वेशन नंबर 2. सो द लास्ट स्टेप इज comparing the equation first and second. Comparing equation first and second. Okay, first हा सुद्धा फॉर्म्युला फायचाच आहे. सेकंड फ्रॉम फिगर we find out the phi value. So its LHS side is same, then we can say that the RHS also same. So RHS is this, E multiplied by 2 pi RL is equal to Q divided by epsilon 0. Okay, we have to find out the electric intensity. So E one side ला ठेवा, इथे 1 divided by 2 pi epsilon 0 ऑलरेडी डिनोमिनेटरला आहे, Q डिवायडेड बाय, किंवा इथे ॲप्सलॉंग 0 R एक डिनोमिनेटरला येतं आणि Q डिवायडेड बाय L डिनोमिनेटरला जाणार आहे. सो सी हियर वी गेट द E इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 पाय ॲप्सलॉंग 0 R Q डिवायडेड बाय L. ओके, बट ऑलरेडी वी नो दॅट दिस इज द सिलेंडर, आणि या सिलेंडरची किंवा वायरची लेंथ इन्क्रीज झाली तर इथे नंबर ऑफ ए चार्जेससुद्धा इन्क्रीज होणार आहेत, बिकॉज द डायमेन्शन लेंथ इज इम्पॉर्टंट हियर. जसं लेंथ इन्क्रीज होणार आहे, नंबर ऑफ ए चार्जेस त्याच्यावरती जे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहेत ते सुद्धा इन्क्रीज होणार आहेत. म्हणजेच काय, इथे लिनियर चार्ज डेन्सिटी इम्पॉर्टंट असते. सो इन दिस केस देर इज ए लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी. So its notation is lambda. Already in 11th standard we studied linear charge density lambda. So what is lambda? Lambda is equal to charge divided by length. स्पियरच्या केसमध्ये पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये सरफेस चार्ज डेन्सिटी होती, ती आपण डिटेल नंतर स्टडी करूयात. आता इथे लिनियर चार्ज डेन्सिटी आहे. सो लॅम्बडा इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एल. देअरफॉर क्यू इज इक्वल टू हाऊ मच, लॅम्बडा एल. Okay, so what is lambda? Linear charge density. Q is the charge and L is the length. Okay, आता या फॉर्म्युलामध्ये Q आहे,
पण जर प्रॉब्लेम्समध्ये क्यू तुम्हाला नाही दिलेलं असेल, डायरेक्टली तुम्हाला लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा दिलेलं असेल, तर आपण इथे क्यूच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुटअप करूयात. क्यू इज नथिंग बट द लॅम्बडा एल. सो नेक्स्ट वन इज इक्वल टू 1 divided by 2 pi epsilon 0 r as it is. Instead of q we can write lambda l divided by l. So ll get cancel and we get is equal to 2 pi epsilon 0 r. ओके, न्यूमरेटरला फक्त लॅम्बडा राहणार आहे. सो हे लॅम्बडा आपण इथे देऊ शकतो. सो द फॉर्म्युला इज ई सिलेंडर ओके is equal to lambda divided by 2 pi epsilon 0 small r. So where E is the electric intensity outside a cylinder or long straight charged wire, lambda is linear charge density, fine, epsilon 0 is permittivity and r is the distance. Okay, so this is the formula for cylinder.